थँक्यू सो मच केसरकर साहेब. आज त्यांचा आवाज, त्यांचं सूत्रसंचालन, निवेदन, समालोचन यासह सर्व काही गोष्टी आज या स्पर्धेला आम्ही शब्दरूप देतोय. आमच्या समवेत गुणलेखक अक्षय पवार, आमचे टेक्निकल एक्सपर्ट सोहेल आमच्या समवेत आहेत. मॅचला करूया आपण ऑन. फायनल मेगा फायनलचा सामना आणि सामन्याची सुरुवात कशा असायला हवी तर सामन्याची सुरुवात ही अशीच असली असायला हवी. मिळालेला हा चौकार जाऊन देऊन जाईल 4 धावा आणि धावसंख्येचा आलेख अकाउंट श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 4. प्रचंड प्रतिसादातून या स्पर्धेला आपण लॉन्च केलं. पहिलं पर्व. गणेशजी केसरकर आमच्या समवेत आहेत. साहेब, जर का सांगायचं झालं तर कुणालाही भासणार नाहीये की हे पहिलं पर्व आहे. मोठा थाटमाट, मोठा खटाटोप आणि सर्व सुविधा संपन्न हे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. या गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय अनंत सर उतेकर साहेब यांचं इथं आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या माध्यमातून अनंत सर उतेकर यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनंत सर उतेकर हे नेरूळ शिक्षक या पदावरती काम करत आहेत. त्यांच्या समवेत घाटकोपरचे शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय मनीषजी कळंबे साहेब 126चे शाखा प्रमुख यांचं इथे आगमन झालंय. ह्या दोन्ही मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच विशालजी पवार साहेब युवा उद्योजक यांचंही इथे आगमन होत आहे. आनंददादा यांचं इथे आगमन झालंय. आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्नाचं मुख्य व्यासपीठावरती सरांचं सहर्ष स्वागत होत आहे. तसेच मनीषजी कळंबे साहेब 126 घाटकोपरचे शाखा प्रमुख आणि आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचे इथे आगमन झाले. चला सर्व मान्यवर अध्यक्ष साहेब आपणही व्यासपीठावर स्थानपन्न. दत्तारामदादा उतेकर साहेब आपणही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. चला सर्वच मान्यवर आपण एका व्यासपीठावरती स्थान पाहून या मॅचचा आस्वाद घेऊया. मॅच चालू आहे. फायनलचा थरार. एका बाजूला संघ आहे साई इंडियन कामते तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान अडावले खुद्द असे 2 संघ आहेत. मान्यवरांचं अतिथींचं आगमन झालेलं आहे. मुख्य व्यासपीठावरती ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे सकल जणांचे आलेल्या तमाम अतिथींचे. आपण करतोय कांगोरी गट क्रिकेट क्लब कामते विभाग अंतर्गत संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सारसोलीचं हे सुसज्ज क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये सजलेला हा खरतर क्रिकेटचा सोहळा आणि या भव्य दिव्य व्यासपीठावर आम्ही करतोय तुमचं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम अथ स्वागतम. खेड्यातल्या लाल काल्या मातीतून धुळीतून सुरू झालेला हा खेळ आज आंतरराष्ट्रीय स्वप्नांना पंख देतो आणि आज हाच खेळ आपण साकारतोय. अगदी आपण पाहताय खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं स्वागत आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या या नव्या युगात. पुन्हा एकदा या बॉलवर मात्र नक्कीच धावा मिळाल्या. 4 टोटल स्कोर झालाय तो 11. एकावर एक 11 कामथे साई इंडियन्स त्यांच्या विरोधात जय हनुमान टीम अडावली खुर्द अशा 2 टीम्समध्ये सुरू असलेला हा फायनल मेगा फायनलचा सामना. आज फक्त सामना नाही, आज इतिहास तयार होणार आहे. अगदी आपण पाहता वेलकम टू द राईज ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. कधी काली गल्लीत, कधी काली रस्त्यात, कधी काली छोट्या मैदानामध्ये सुरू झालेला हा खेळ आज गावाला, जिल्ह्याला, राज्याला अभिमानानं पुढे घेऊन जातोय. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. प्रेक्षक युट्यूब वाहिनीचे सर्व सदस्य त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पहिल्या षटकाचा खेळ जिथे आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 1 बाद 12. संदीप बाद झालेत. अगदी आपण पाहिलं तर गणेश आणि अक्षयनं स्वतःचं अकाउंट 4 ओपन केलंय. फिल्डिंग टीमला आम्ही सूचित करू की एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. 5:45 वाजायला आले. जसे 6:10 होतील, सूर्य अस्तात जाईल, मैदानावर अंधार होईल आणि अंधुक प्रकाशामध्ये कुणालाही मात्र फ्लड लाईट्स अर्थातच बॅड लाईटला तुम्हाला तुमची अपील स्वीकारली जाणार नाहीये. त्यामुळे आम्ही विनंती करू की थोडीशी घाई करा मॅचमध्ये. यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आपल्याला संपन्न करायचं आहे. पाहुण्यांशी आम्ही संवाद करू. अशा परिस्थितीमध्ये वेळ महत्वाचा आहे. फायनल सामना 5:40 झालेत.
परिश्रमाची ताकद, संधीचं सोनं या दोन्हींच्या संगमातून जन्माला आलेलं हे क्रिकेट आज आपण अनुभवतोय. क्रिकेटच्या या सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट, कांगोरी गट क्रिकेट क्लब, कामठी विभागाचं क्रिकेट आणि क्रिकेटला साजेसा असा अप्रतिम कलात्मक स्ट्रोक आलेला हा बेधडक आणि या फटक्याचं सौंदर्य षटकारानं टोटल स्कोरला पोहोचवलंय 0 आपल्याला पाहायला मिळेल. 18 या आकड्यावर. बॅट हातात, चेंडूवरची नजर, ना अतिरिक्त ताकद ना अतिरिक्त भार. टायमिंग प्रॉपर. चेंडू गेला होता तो सीमारेषा पार. यानंतर आलेला हा डॉट बॉल. या डॉट बॉल न होईल या दुसऱ्या चेंडूची सांगता बॉलिंग ट्रॅकवर निखिल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येते निखिल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये स्पेल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट, इन स्विंगिंग बॉल, फ्लॅट दिली होती बॉलला. फटका सजवता आलेला नाहीये. मिळेल ती फक्त एक धाव की मिळतील 2. अगदी इथे पाहताय तर जेल बाद झालाय. मोठा फलंदाज बॅक टू द डगआउट. ज्यानं षटकार ठोकला गणेश, त्याला मात्र परतावून लावलंय. निखिलनं मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन केलंय. आज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालाय. कोण जिंकेल, कोण पुढे जाईल, कोण बनेल पहिल्या पर्वाचा पहिला चॅम्पियन संघ. मॅच मस्ट बी इंटरेस्टिंग. मॅचची इंटेन्सिटी आता मॅग्निट्यूड वाढले. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 6. धावसंख्या झाली ती 18. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रदीप आपल्याला पाहायला मिळेल. मॅच कशी रंगणार, हसत खेळत की गंभीर की कटार की सहज की संघर्ष तर करावाच लागेल. ही स्पर्धा आहे सुपरहिट. पाहूया नेक्स्ट बॉल काय आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचं फॉर्मॅट आपल्याला प्रीमियर लीग पाहायला मिळालं, परंतु हा आता नॉकआउट फॉर्मॅट आहे. शेवटचा फायनल मेगा फायनलचा सामना आहे. जो जिंकणार तो बनणार चॅम्पियन. इथे सुद्धा स्विंगिंग डिलिव्हरी आलेला हा डॉट न होईल सांगता याही चेंडूची. मागच्या काही चेंडू डॉट गेले, 3 चेंडू डॉट आले. धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते 18 या आकड्यावर. इथे काय घडेल काय बिघडेल याचा काही नेम नाही. तरीही कोण करेल वार, कोण करेल पलटवार, कशी होईल फलंदाजी, कशी होईल गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कसं होईल, फलंदाज कसे अप्रोच करतील इथे आज होईल. अगदी चेंडू जर का आपण पाहिला तर चाच पडले. फिल्डरनं बॉल उचलला, तोड फेकून देतील. इन बिटवीन अजून एक धाव आपल्याला ऍड होताना पाहायला मिळेल. रणसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ते 19 या आकड्यावर. जयघोष क्रिकेटचा जल्लोष, कामथे विभागच्या खेळाडूंचा खेळ क्रिकेटचा, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना नेहमी आनंद हर्ष प्रेम दिलंय, ज्या खेळानं आपल्याला वेळ लावलंय, आज त्या खेळाला आपण अंतिमच्या टप्प्यामध्ये घेऊन आलोय. नशिबासोबत थोडे प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत थोडं क्रिकेट आणि हा आलाय ऑन साईडला. फेवरेट स्ट्रोक त्यानं लगावलाय. नाव आहे अक्षय अलगुडे आणि अक्षयच्या बॅटमधनं आलेला त्याचा आत्मविश्वास दाखवणारा, क्लास दाखवणारा षटकार. इट्स अ ग्लॅमरस स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅमर दाखवणारा फटका. क्लास झलकला या फटक्यामध्ये. टायमिंग प्रॉपर जुळलं होतं आणि तो आता फॉर्म मध्ये. जो फॉर्म मध्ये आहे तो चार्ज घेईल, जो चार्ज घेईल तो मात्र धावसंख्या उभारेल. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली 25. एकही अतिरिक्त धाव नाहीये. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 13. आगामी षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिल. या मॅचला एन्जॉय करत असताना आपण सर्वच कमिटीचे सदस्य, आमचे ज्येष्ठ, आमचे श्रेष्ठ प्रतिष्ठित सर्व मंडळी आपण पाहताय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही करू कांगोरी गट क्रिकेट क्लब कामठी विभाग संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुढे आले, स्टेप आउट झाले, बॉलला फॉरवर्ड खेळायचं होतं, इथे कनेक्शन जमलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल, पर्सेंटेज वाढवत चाललाय.
जितके डॉट बॉल येतील तितका मात्र धावांना अंकुश लागेल, जितके डॉट बॉल येतील तितक्या धावा थांबतील, जितके डॉट बॉल येतील तितक्या फिल्डिंग टीमसाठी टाळ्या वाजतील. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. टीम साई इंडियन्स कामती यांच्या विरोधात जय हनुमान अडावली खुर्द. जय हनुमान अडावले खुर्द म्हटलं की मग अक्षयचा खेळ हा महत्वाचा असणार आहे तो प्रदीपचा खेळ. पॅडी ऑपोजिट टीम मध्ये सुद्धा चांगला खेळ करणारे खेळाडू आहेत. साई इंडियन्स कामती या टीम मध्ये सुद्धा दोन्ही टीम्स कडनं मात्र प्रयत्न तितकाच होईल. साई इंडियन्स कामते टीम कडनं सुरुवात चांगली झाली आहे. हा बॉल पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक सांघिक खेळ आहे. जिथे आपण पाहताय हा एक नव्हे तर दोन मिळाला दुसरीचा प्रयत्न. एका बाजूने स्ट्राईक सोडली होती. ओहो, त्यानंतर मात्र फलंदाजाला मात्र बाद करण्याची संधी होती, तसं झालेलं नाहीये. हा बॉल सुद्धा आपण जर का पाहिला तर नक्कीच एका धावेसाठी होता. 2 मिळाला 2 रनसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर अनिल आपल्याला पाहायला मिळते. रनसंख्या झाली ते 28. हाही बॉल पुन्हा एकदा शफल झाले. बॉलला मागे खेळून काढायचं होतं ऋषभ पंत स्टाईलनं, अभिषेक शर्मा स्टाईलनं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. खेळ क्रिकेटचा जयघोष या आपल्या खेळाडूंचा. गल्लीपासून स्टेडियम पर्यंत जी स्वप्न आज क्रिकेटमुळे पूर्ण झाली आहेत, उंचावली आहेत. ऋतू कोणताही असू द्या, निसर्ग तुम्हाला नेहमी आनंद देईल आणि खेळ कोणताही असू द्या, खेळ तुम्हाला नेहमी आनंद देईल. खेळातलं स्वरूप कोणतंही असू द्या. हा ही बॉल पुन्हा एकदा आउट स्विंगिंग बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी, अजून एक डॉट बॉल पुढे गेलाय. डॉट बॉलला पुढे जात असताना जर का आपण पाहिलं गेलं तर इथे 5 चेंडू झालेत आतापर्यंत. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर अनिल. रनसंख्या झाली ती 28. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 7 मध्ये किमान 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. 15 धावा येतील का? चौकार षटकार येतील का? बॉल हवेमध्ये, तिथे संधी आहे का? होती संधी. झेल ड्रॉप, मिळतील धावा 2. अजून काही ऍड करूया. तिसरीचा प्रयत्न आणि इथे 3 धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक्झॅक्टली काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. 3 षटका आपण पाहताय. 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 31. चला मॅच ऑन होईल. 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवर सागर. पहिला बॉल सागर. हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. पुन्हा एकदा तेच फिल्डर येतील. इथे झेल टिपला जाईल का तर नाही. अतिशय साधारण हा झाला कॅच ड्रॉप. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्हाला चॅम्पियन बनायचं आहे तर मात्र झेल तुम्हाला टिपावे लागतील. सुटलेले हे झेल त्रास देतील. सुटलेले हे झेल कदाचित तुम्हाला पराभवाची धूळ सुद्धा चारतील. येणारे काही क्षण, येणारे काही चेंडू मात्र या झेल ड्रॉपचा मात्र उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल का? बॅटिंग साठी आपण पाहता अक्षय अलगुडे. अक्षयकडे ताकद आहे, अक्षयकडे क्षमता आहे, अक्षयकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे. परंतु क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे. परफॉर्मन्स द्यावा लागेल. देतील का? पुढे आले, स्टेप आउट झाले आणि हा आलाय चौकार. लगा तो वो ऐसा ही चौका है लेकिन इसे हम जले पे नमक भी कह सकते हैं. कारण त्याचं असं आहे की मगाशी झेल ड्रॉप झाला, तिथे धावा मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट नव्हे तर पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. क्रिकेटमध्ये असंच असतं. मिळालेली संधी धावसंख्या झाली ती 37. मागच्या षटकामध्ये होत्या. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं आलेख खाली झालाय. 6 आल्या. 3 षटकांच्या अखेरीस ज्या धावा होत्या त्याच्यामध्ये आपण काही मागच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा ऍड केल्या. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा उत्तरांग काय कसा रंगेल. इथे सुद्धा अलगत काढायचा होता बॉल, परंतु इथे नाहीये संधी. हात पसरले
जर का आपण पाहायला गेलं तर बॉलला फ्लाईट दिली, गती कमी केली, पेस ऑफ व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. व्हेरिएशननं काढलेला हा बॉल येईल डॉट आणि शेवटच्या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलं तर एक डॉट चेंडूचं महत्व आहे. क्रिकेटमध्ये एक चेंडू मात्र महत्वाचा असतो. क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. एक घडामोड, एक इन्फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट असते. हाही बॉल पुढे आले, स्टेप आउट झाला, आउट स्विंग झाला, बॉल गती कमी केली होती, बॉलला टर्न केला, डेव्हिएट केला. इथे मी मिळणार किती, फक्त एक दुसरीचा प्रयत्न नाहीये हो. आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होतील पॅडी. एक टॅक्टिकल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. येस, बायचा इशारा पंचांनी केलाय. पंचांचे आम्ही आभार व्यक्त करू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. हे त्रिकूट आहे. शशी मेहर सर, दत्ता मेहर सर. प्रत्येक बॉलला धावा सांगायच्या. आता मगाशीच तर सांगितल्या नाही, मी सांगणार नाही. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आणि शेवटचे अंतिम अखेर निर्माणाचे 2 चेंडू शिल्लक. धावांचा आलेख वाढवायचा आहे. 6 धावा येणं गरजेचं आहे. 4 आल्या पाहिजे. 42-45 पर्यंत पोहोचण्याचा एक मानस असायला हवा. अक्षय अलगुडे ऑन स्ट्राईक. अक्षयसाठी हा बॉल पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न झालाय. आलाय हा अजून एक डॉट बॉल. टॅक्टिकल बॉल इन विथ अ व्हेरिएशन, स्पिन्स अ मॅजिशियन म्हणून मुथय्या मुरलीधरन म्हणतात. बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, इट्स बियॉन्ड दॅट. इन द एंड ऑफ दी ऑलमोस्ट फायनल ओव्हर. एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना रणसंख्या आहे ते 38. शेवटचं षटक आहे. थोडस दबाव आहे. फिरून मारला, इथे कनेक्ट झाला बॉल. कुणी नाहीये. 1 2 3 अँड 4 चौकार. 4 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पोहोचलीये 42 वर. काढायचे तर 43-43. हॅलो, आजच्या दिवसभरामध्ये जे गुणलेखक लाभलेत ते आपले स्कोरर राजकुमार. आपण या आपला सन्मान विश्वनाथ दाभेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. करून घ्या. आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी स्कोररची भूमिका केली ते राजकुमार यांचा सन्मान केला जाईल. अंडर 19 चांगले खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान आमच्याच मंडळातील विश्वनाथ दाभेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. हॅलो, चला बॅट्समन पाठवा. प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह जी सोहिल नाईक यांच्या वाहिनीवरून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर केली 2 दिवसामध्ये. कॅमेरा फिरवा ना दादा. सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. स्कोरर, चला ओपनिंग बॅट्समन पाठवा. आडावळे राजकुमार यांचा सन्मान होतोय. त्यानंतर प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर झाली. या दादा, आपलाही सन्मान केला जाईल. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षक युट्यूब वाहिनीचा आपण लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहिली. हाय डेफिनेशन कॅमेराच्या साहाय्यानं अतिशय सुंदर चित्रीकरण या संपूर्ण स्पर्धेचं 2 दिवसभरामध्ये आमचे प्रॉपरायटर या युट्यूब वाहिनीचे कैलाश म्हात्रे आणि आज सोहिल नाईक आणि आमचे अर्थातच मास्टर हेडर कॅमेरामॅन रोनक तांडेल यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि ऑन बिहाफ ऑफ प्रेक्षक युट्यूब वाहिनी आम्ही सोहिल नाईक आमचे कम्प्युटर एक्सपर्ट क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन विथ दिस टुर्नामेंट. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू. तत्पूर्वी या लवकर मैदानामध्ये. चला अक्षय पवार, आपण या ज्याने या 2 दिवसामध्ये आपल्याच घागरकोंड गावातील पोलादपूर तालुक्यातील घागरकोंड गाव अक्षय पवार यांचाही आपण सन्मान करूया, ज्यांनी सूत्रसंचालन या स्पर्धेमध्ये आपल्या माध्यमातून केला. असा एक छोटा उगवता निवेदक सूत्रसंचालन याचा सन्मान सन्माननीय गणपतजी वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन समालोचक होतोय आमच्या साथीला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याचा आवाज आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये केला जाईल. असा एक गोड आवाज अक्षयजी पवार यांचा सन्मान केला जातोय गणपतदादा वाडकर यांच्या शुभ हस्ते.
जाऊया मैदानामध्ये अक्षय पवार. जोरदार टाळ्या होत्या व्यासपीठावरून आपल्या तालुक्यातील एक नवीन आणि गोड आवाज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच भेटेल. जाऊया मैदानामध्ये ज्यांना धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 43 धावा बनवण्यासाठी अनंत सर यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर सरांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहू आपण. अनंत दाजी उतेकर सर आहेत. सर खरोखरच समालोचनासाठी सुद्धा एक आकर्षक ट्रॉफी आले. ही खरोखरच अशी ट्रॉफी पहिल्यांदा निवेदक आणि समालोचकाला खडकवाडी चॅम्पियन मध्ये भेटले. आपल्या मनापासून आभार. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय अभिषेक. आयुषचा पहिला चेंडू अभिषेकला अपील करतायत. अपील मध्ये विश्वास आहे परंतु सर आत्मविश्वास नव्हता. डॉट चेंडू आलाय. धावा बनवायचे तर 43. कामते संघाचा 12th मॅन कुठे गेला? कामते संघ हॅलो 12 प्लेअर या आहेत आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. हो हा नियम चांगला आहे. प्रत्येक खेळाडू इथं शेवटच्या क्षणापर्यंत थांबला होतो. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातो. फेकी झाली. चुकीच्या एंडला पैकी होते की काय तोपर्यंत 2 धावा यशस्वी होत आहेत. 2 धावा पळून पूर्ण केले. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये गेली. खरोखरच मी सकाळीच निवेदन करत असताना असं सांगितलं की ह्या गावाला परमार्थिक वारसा लाभलाय आणि परमार्थिक वारशामध्ये जे खेळाडू घडले जे तरुण घडवलं त्याचं हे आज कौतुक करण्याला आपल्याला भाग पाडलं. आपण नाही तर संपूर्ण कामती कोरा या गावाचं कौतुक करतोय. चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू आलाय सर. अजून एक गोष्टीचा आपण उल्लेख केला गणेश सर की क्रिकेटचा इतिहास आणि वारसा नसताना सुद्धा क्रिकेट या नवीन क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र असं परिपूर्ण आयोजन करणं. एक असतं ते मॅनेजमेंट आणि एक असतं ते मायक्रो मॅनेजमेंट. आज आम्ही मायक्रो मॅनेजमेंट पाहिलं म्हणूनच की काय या स्पर्धेची चर्चा होते. हा बॉल ऑफ ड्राईव्ह केला हाही येईल तो चौकार आणि चौकारांना धावसंख्या पोहोचेल 36 या आकड्यावर 6 for none. सुरुवात फार छान झाली आहे कारण 42-43 धावांचं टार्गेट आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अशी सुरुवात अपेक्षित असणार आहे. की ज्याची सुरुवात चांगली असते ना त्याचा शेवट हा गोड झाला होतो. या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली म्हणून आज ही स्पर्धा गोड होते. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे याच्यासाठी केला होता अट्टास संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आणि खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी पाहण्यासाठी सर्व दिग्गज मंडळी व्यासपीठावरती आपण पाहतोय. सर्व दिग्गजांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. स्वागत आहे सकल जणांचे आलेल्या तमाम अतिथींचे. ओव्हर द विकेट. हाही बॉल पुन्हा एकदा लॉक करायचा होता. नाहीये संपर्क. आलेला अजून एक डॉट बॉल. क्रिकेट हा बेसिक्सचा खेळ आहे जिथे आपण म्हणतो ना की तुम्हाला तुमच्या बेसिक्सवर थोडं अटेन्शन देणं फार गरजेचं आहे. फायनलचा सामना आहे. दबाव मोठा आहे. ठाऊक आहे. त्यामुळे की काय प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येतील असं नाहीये ना. प्रत्येक चेंडू गोलंदाज तुम्हाला मारायलाच देईल असंही नाहीये. म्हणूनच प्रत्येक चेंडूवर किमान 1 धाव तरी येणं फार गरजेचं आहे. सचिन रमेश तेंडुलकर सरांनी हेच सांगितलंय. जितके डॉट बॉल तितका प्रेशर तितका दबाव आणि जितका दबाव निर्माण होईल तितकं तुमची विकेट सुद्धा जाण्याची संधी आणि तितकंच तुम्ही सामन्यापासून दूर जाणार. म्हणूनच एकेरी दुहेरी धावसंख्येला क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. नक्कीच सर. दररोज उगवणारा सूर्य आपल्याला नव्या आशेच्या नव्या सुरुवातीची संधी देतो. मावळताना तो दिवसभराचा थकवा आणि चिंता आणि ओझ स्वतः सोबत घेऊन जातो जेणेकरून उद्या पुन्हा स्वच्छ मनाने जगता यावं. रात्रीचा जो चंद्र
मात्र शांत राहायला शिकवतो, मनाला थंडावा देतो. पण आपण काय करतो, कालच्या गोष्टी उघडत बसतो, विचारांनी स्वतःला झोपू देत नाही. निसर्ग स्पष्ट सांगतो, एक गोष्ट सोडल्याशिवाय दुसरी स्वीकारता येत नाही. काय धरून ठेवायचं आणि काय सोडायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे. म्हणून पराभूत झाल्या संघाने विचार न करता उद्या नव्याने उभं राहायचंय आणि उद्या नव्याने आपल्या गावाला क्रिकेटच्या पटलावरती घेऊन जायचं आहे. नाही, हा पहिला अध्याय होता आपला. फार छान उल्लेख केलाय तुम्ही. हा पहिला अध्याय. इथून पुढे मात्र आता पुढचे अध्याय आपले सुरू होणार. पुढच्या वर्षामध्ये नाविन्यपूर्ण कलाविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आयोजकांच्या वतीनं, कारण त्यांचा अट्टास होता की यशस्वी आयोजन व्हावं आणि युवकांची साथ मिळावी, आणि साथ मिळाली आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेचं यशस्वी आयोजन शेवटच्या टप्प्यामध्ये मगाशी तुम्ही जो उल्लेख केला याचसाठी केला होता हा अट्टास, की हा शेवटचा क्षण गोड व्हावा. गोड नव्हे तर मी म्हणेन अमृत तुल्य झाला. आणि आता हो नक्कीच जाऊया मैदानामध्ये, जिथे धावपलकावरती धावा आहेत त्या 43चा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावपलकावरती, 43चा पाठलाग 8 धावा. इथून पुढे 35 धावा बनवायच्या त्या आडावळे संघाला. खरोखरच आडावळे संघ बॅटिंग करतोय. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक अक्षय अलगुडे येतोय, चेंडू अडवलाय. चांगली, खरोखरच अक्षयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण जवळजवळ 20 पावलांचं अंतर लांब करून तो चेंडूवरती गेला आणि सर चेंडूही अडवला. नाही, अक्षय अलगुडे म्हणजे क्रिकेटचा अवलिया. तो त्याच्याकडे क्रिकेटचं समर्पण आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. मग जेव्हा जेव्हा त्याच्याकडे तो रोल येईल, तो रोल त्यानं परिपूर्ण निभावलाय. मग तो ॲज अ फिल्डर असू द्या, ॲज अ बॅटर असू द्या, ॲज अ बॉलर असू द्या, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यानं चांगला त्याचा रोल मात्र निभावला. आणि आज तो 100% एफर्ट्स देतोय. ही कमिटमेंट आहे क्रिकेटची. हा ही बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय इन स्विंगिंग डिलिव्हरी. याला मात्र मेरिटनुसार खेळलेत. बॉल तिकडे गेलाय, जिथे फिल्डर आहे त्याला अगदी चॅलेंज करून बॉल जाईल स्वीपर किंवा एंडला. मिळालेला हा चौकार थोडासा प्रेशर रिलीज करेल बॅटिंग टीम. धावा चेस करायच्या आहेत आणि चेस करत असताना चेसिंगचं एक वेगळं दडपण असतं. कारण त्याचं असं आहे की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेख वाढायला हवा होता. तिथे पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4 आल्या. चौकार षटकारांची अपेक्षा असताना आलेला हा प्रेशर रिलीज करणारा चौकार. रणसंख्या झाली ती 14 आणि आता काढायचे 14 चेंडूमध्ये 29 धावा. 14 बॉल 29चं समीकरण. स्ट्राईकला आपण बॅटर पाहतो, त्याचं नाव आहे जितेश. नॉन स्ट्राईकला आहे अभिषेक. गोलंदाजी मार्गवरती कदम आहे. कदमांची दमगरी दाखवायला सुरुवात केली मैदानामध्ये. उंच पुरा असा 19 वर्ष वयाचा खेळाडू मैदानामध्ये आपल्या गावासाठी गोलंदाजी करतोय. जवळ अर्ध्या मैदानाचं रनअप घेतोय. बुमरा स्टाईलने गोलंदाजी करतोय. सड पातळ बांधा आहे, गोलंदाजीला धार आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करतोय. तो गोलंदाज आहे कदम. सुमित आहेत बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा एक बॉल सुमितनं खरं तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. फार छान तुम्ही उल्लेख केला. हा व्हाईट बॉल आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाज म्हणून तुमच्याकडे काय काय असायला हवं, या सर्व काही गोष्टींचं परिपूर्ण मिश्रण आपल्याला पाहायला मिळतंय. या गोलंदाजाकडे खरं तर चांगला रनवे आहे. या गोलंदाजाकडे चांगला कंट्रोल आहे. या गोलंदाजाकडे खऱ्या अर्थानं लाईन, लेन, दिशा यांचं नियंत्रण आहे. आणि त्यानंतर या गोलंदाजाकडे फलंदाजाचा स्टान्स, प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, स्ट्रेंथ आणि विकनेस ही ओळखण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच आज हा गोलंदाज मगाशी आपण जो का उल्लेख केला की हा थोडासा यशस्वी ठरलाय. आता मागचे काही 2 चेंडू त्यांना वाईड हाताळलेत, तरीही कॅप्टन त्याच्यावर नाराज नसेल, कारण आतापर्यंतच्या विजयाच्या प्रवासामध्ये, विजयाच्या दौडीमध्ये खऱ्या अर्थानं या गोलंदाजानं मात्र मोठा सिंहाचा वाटा या टीमसाठी मात्र दिला. आणि म्हणूनच आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये 1 चेंडू शिल्लक असताना कदाचित या एका चेंडूवर किमान 4 धावा जर का आला तर मॅचचे रंग उधळतील. रणसंख्या पोहोचतील तब्बल 21-22 वर. पाहूया एक्झॅक्टली काय घडेल. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर सुमित. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज सज्ज झाला सुमित कदम. विक्रोळी विभागामध्ये सातत्याने क्रिकेट खेळणारा आज खेळाडू. चेंडूने सीमा रेषा ओलांडली. चौकार आलाय सुमितच्या. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. खरोखरच धावसंख्येचा विचार केला तर आमचे पवार साहेब करत आहेत. धावपळकावरती धावा आहेत त्या 22. 43 धावा बनवायचे, 22 धावा झालेत. अजून 12 बॉल 21 धावा. थोडस मागे या बोरगड आडावळे, आपण थोडं पाठी थांबा मित्रांनो प्लीज. 12 बॉल 21 ची गरज. चला 12 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. अनंत सर यांनी प्राइज लावलंय की पहिल्या चेंडूवरती तिसरा गोलंदाज जो असेल, कोणीही असेल कामत्या संघाचा, जर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली
तर कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा सर प्राइज लावतायत कारण हे खेळाची आवड आहे. माझ्या विभागातील खेळाडू आहे, माझ्या गावाची स्पर्धा आहे. नव्हे तर खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे खडकवाडीकरांचा पहिल्या चेंडूवरती 6 आला तर तानाजी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्हीकडून प्राइज आलेत. धावा आहे धावपळकावरती 22 धावा आहेत. 21 बनवायच्या आहेत. 12 बॉल 21 ची गरज. शेवटचे 12 चेंडू 21 धावांची गरज. 12 बॉल 21 50% काम दोन्ही बाजूने झालंय. दोन्ही बाजूनी मॅच आहे. 12 बॉल 21 जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा या दोन्ही संघांसाठी. फायनलची मॅच चित्तथरार मॅच. जिते सारेकरनी जर मॅच संपवली तर संकेत पवार यांच्याकडून किती 5000 रुपयाचा कॅश प्राइज आले. ना त्यांना प्रश्न असा आहे की विजयी करून संपवल्यानंतर की म्हणजे कसं आहे ना, नॉटआउटही राहू शकतं ना. नाण्याच्या जशा 2 बाजू तशा सामन्याच्याही 2 बाजू असतात, बरोबर ना. निश्चितच जर का सामना विजयी करून दिला तर मात्र कॅश प्राइज 5000 रुपये मिळणार. प्राइज भरपूर आले. जितेश साळेकर होती पुन्हा प्राइज आले. 3 बॉल वरती 3 षटकार मारले. 2000 रुपयाचं कॅश प्राइज. विजय उतेकर गाव मोरसडे यांच्याकडून कॅश प्राइज आले. 3 बॉल 3 षटकार 2000. मॅच जिंकून दिली तर पवार यांच्याकडून 5000. तानाजी यांच्याकडून 500 रुपये. काय पैसे लावलेत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पैसा वसूल झालाय. खडकवाडीकरांचा पहिला आला. हो 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 पहिला तर आलाय. अक्षय वरती हल्ला. तानाजीने 500 रुपये लावले. जितेश साळेकर वरती 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. अक्षय अलगुडे वरती हल्ला चढवलाय. पहिले 2 चेंडू अक्षयच्या बाजूने राहिले होते. जशी जशी मॅच जवळ येईल जितेशचा हा षटकार, परंतु जर अजून 2 6 लगातार मारले तो विनोद शेठ घाडगे यांच्याकडून 1000 रुपये. विजय उतेकर यांच्याकडून 2 षटकार अजून झाले तर 2000 रुपये. मॅच संपवली तर पवार साहेब यांच्याकडून 5000 रुपये. काय प्राइज आले मॅच साठी सर कंपाईन. चला आता पैसे लावणारे आलेत. अजून कोणी पैसे लावणारे असतील तर या. पैसा लगाने वाले आ जाओ. सफेद घोडा रेस में दौड़ रहा है. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 13 धावा हव्यात. मॅच आता फिरली आपण असं म्हणूया, कारण त्याचं असं की एका षटकारानं 5 आणि हा एक वाईट बॉल म्हणजे जवळजवळ 6चं खरं तर मी म्हणेन डिस्टन्स कव्हर केलं. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि फक्त 13 धावा. 9 बॉल 13. 4 ला तानाजीकडून 500 रुपये. 9 बॉल 13 ची गरज. बघा मॅच काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. फेकी झाले. एकच धाव. कामते संघ सहजासहजी हार मानणार नाही मानणार. आडावळे संघ 1 धाव पूर्ण झाली. हा षटकार आलाय. मॅच गेले आडावळेच्या बाजूने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅच अशी वाटत होते कामते संघ आपल्या बाजूने ठेवेल. ऋतिक पवार यांच्याकडून जितेश याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सर्व आपल्याला लिखाण करून ठेवावं लागेल. पैशांची अतिशबाजी होते. थोडं पाणी घेऊन जा मैदानामध्ये. खडकवाडी चॅम्पियन संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आयोजित ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीला आली. कांगोरी क्रिकेट क्लब कामते विभाग अंतर्गत अगदी दर्जेदार आयोजन. आपल्या विभागातील खेळाडूंना उंच आणि चांगलं क्रिकेट खेळायला भेटावं यासाठी चालत असलेला अट्टास आपण मैदानामध्ये पाहतोय. या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलं अनंत सर उतेकर, सन्माननीय श्री अनंत सर उतेकर यांच्याकडून या स्पर्धेला लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज आलेत. भार्गव काशेतकर यांच्याकडून या स्पर्धेला स्टंप व बॉल आलेत. किरण आगोंडे यांच्याकडून या स्पर्धेला सामन्यासाठी कॅप आले. वेद विठोबा वाडकर आणि आदित्य विश्वनाथ वाडकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी
जे ब्रँडेड टी शर्ट आपण देत आहोत ते त्यांच्या माध्यमातून आलंय. श्री दिलीप कृष्ण होतेकर यांच्याकडून जेवण व्यवस्था, त्यानंतर किशोर मधुकर वाडकर आणि गणेश विष्णू काशेतकर यांच्याकडून ज्या आपण छत्रपती महाराजांच्या प्रतिमा देतोय त्या प्रतिमा आहेत. खरोखरच हे दोन्ही गडकोट किल्ले मोहीम राबवत असतात आणि या मोहीम राबवत असताना या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण ह्या आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे मूर्ती आहेत त्या बघत आहोत. तसे दुसरा क्रमांक तुषार शेडगे साहेब यांच्या माध्यमातून आलाय. या सर्वच देणगीदारांचं व विशेष सहकार्य केलेलं बाकी सर्वच देणगीदारांचं आपण हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आपण पाहतो बॅनरवरती कृष्णा मारुती कदम साहेब यांच्या, त्याचं सचिन देवप्पा लवटे, चंद्रकांत आगोंडे ही सर्वच मंडळी आपण व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला आहेत. प्रवीणजी दरेकर असतील, आदित्य विश्वास वाडकर असेल, ऋषिकेश दाभेकर असतील, गिरीश महास्ते असतील, हे सर्वच आपण खेळाडू पाहत आहोत. जाऊया मैदानामध्ये जिथे सर धावा बनवायचे आहेत ते 8 चेंडू 12ची गरज. गोलंदाजी मार्ग होते. अक्षयला पाहतोय आपण, थोडीशी दुखापत झालंय. अभिषेक भोईटेला आपण पाहतोय फंबलिंग झालाय. अक्षय दबावामध्ये आलाय, प्रेशर मध्ये आलाय. चांगला चेंडू, एका धावावरती समाधान. पुन्हा बॅटर स्ट्राईकला आलाय. ज्या लेग बायची धाव जितेश धावसंख्येचा जर विचार केला 7 बॉल 11 धावांची गरज. चांगला चेंडू, शेवटचा चेंडू डॉट आलाय. 7 बॉल 11 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज कोण असेल याच्याकडे संपूर्ण कामठेकरांचं लक्ष लागलंय, याच्याकडे लक्ष लागलंय आडावळेकरांचं. 6 बॉल 11 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल 11. कोणाला प्राचारण करणार चर्चा होते, चर्चा केली जाते. 6 बॉल 11. आडावळे थोडंसं पाठी थांबायचा. आडावळेकर आपण अतिउत्साही आहात हे आम्हाला माहिती आहे. कामतेकर आपणही. अनिल दादा थोडंसं पाठी राहा, बाउंड्रीच्या जवळपास जाऊ नका. फक्त 6 बॉल 11. शेवटचे 6 चेंडू 11 धावांची गरज. आनंद दादाने पहिल्याच चेंडूवरती जर षटकार बॅटरने मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट घेतली तर 1000 रुपये. दोघांसाठी सम आहे. जो विकेट घेईल त्याला 1000, जर षटकार आला तर 1000. बॅटिंगसाठी सज्ज झालाय. बॅटरचं नाव आहे अभिषेक भोईटे. गोलंदाजी मार्गवरती कल्पेश, ज्याने मागील मॅच मध्ये बोलबाला ठेवला होता तो कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेश साबळे गोलंदाजी मार्गवरती एक नवनिर्वाचित गोलंदाज, कमी वयाचा असलेला गोलंदाज, चर्चेत राहिला आजच्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज. पहिला चेंडू 1 धाव. मॅच आली. 5 बॉल 5 चेंडू 10 धावा. शेवटचे 5 बॉल 10 धावांची गरज. जोरदार टाळा होऊन जाऊ दे या 5 चेंडूसाठी. कोणी जिंकू द्या, चॅम्पियन कोण ठरणार. शेवटचे 5 चेंडू 10 धावा. वाईट. मॅच आली. 5 बॉल 9. 5 बॉल 9 ची गरज. शेवटचे 5 बॉल 9 धावांची गरज आहे. 5 बॉल 9. दबाव आलाय कल्पेशवरती, परंतु दबाव घेऊन चालणार नाही आहे. झेलची संधी. हा झेल घ्यायचा होता. एकच धाव आली. जर हा झेल झाला असता रनआउट. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. त्याचं नाव आहे जितेश. जो एकटा लढतोय, एकटा भिडतोय. जितेश साळेकर. कॅश प्राइज आले. मॅच जिंकून द्यायचे. राजेश भोईटे यांच्याकडून 2000.
संकेत पवार यांच्याकडून 5,000. मॅच आले 4 बॉल 9ची गरज. पंचांकडे अपील करतायत. एका धावेवरती समाधान. 3 बॉल 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. लेग बायची धाव. आता मात्र कामते संघ इथे कमबॅक करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या. 3 बॉल 8 धावा. 3 बॉल. एकच मिनिट चेक करू आपण. एक धाव पूर्ण झाले. धावा झाले धाव फलकावरती 37 धावा झालेत. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 43. 2 चेंडू 6 धावा. 2 बॉल 6. जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवटचे 2 बॉल 6 धावांची गरज. एक मोठा फटका जर आला तर जय हनुमान आडावले संघ इथे कमबॅक करील. 2 बॉल 6. जिथे सालेकर स्ट्राईकला आहे. बरोबर आहे साहेब. व्हाईटची एक धाव काढली होती ती काउंट नव्हती केली. व्हाईट प्लस एक धाव होती मध्यंतरी. बरोबर आहे. व्हाईट प्लस 1 ना सर. 2 धावा होत्या. एकच धाव होती. व्हाईट आहे धाव काढली नाही. ओके मग एक धाव कमी करा. सॉरी 37 धावा. तानाजी आपण थांबायचं आहे. काय समजत इथे महत्वाच्या क्षणी गडी माघारी गेलाय. धक्का बसलाय. ज्या खेळाडूवरती प्राइज लावलं होतं तो जितेश सालेकर माघारी गेलाय. हॅलो 1 बॉल 6ची गरज. 1 बॉल 6. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय. चमत्कार होऊ शकतो. बघा कामते संघाने मॅच आडावल्याच्या बाजूने होते 3ऱ्या ओव्हरमध्ये सालेकर साहेब. परंतु ह्या गोलंदाजाची चर्चा सातत्याने केली जाईल. 1 बॉल 6ची गरज. एक बॉल 6ची गरज आहे. आपण तुम्हाला नंतर दाखवूया. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 6 धावांची गरज आहे. सर्व गुणलेखक लिहिलेला आहे. काळजी काही करू नका. आणि बॅटने फटका सजवला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि इथे या स्पर्धेमध्ये विजयी संघ होतोय. तो संघ आहे साई इंडियन कामते संघ. अभिनंदन 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 साई इंडियन कामते. आणि चांगला खेळ शेवटच्या क्षणापर्यंत आपण दाखवला. त्यामुळे जय हनुमान क्रीडा मंडळ आडावळे आपलं सुद्धा अभिनंदन. चला विकासदादा उतेकर आणि प्रमोदजी उतेकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रमोद उतेकर आणि विकासदादा उतेकर